प्रिया लोकांनो, येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमपूर्वक शुभेच्छा. हे ठिकाण कसं वाटतंय? सुंदर आहे ना? हे मोठ्या बागेसारखं दिसतंय ना? असं वाटतंय का तुम्हाला? हे ठिकाण पूर्व मलेशियामधील सारावाक नावाच्या एका राज्यात आहे, जे मलेशियाचाच एक भाग आहे. पण कुआलालंपूरहून विमानाने 2 तास प्रवास केल्यानंतरच तिथे पोहोचता येतं. हे समुद्रात असलेलं एक बेटांचं क्षेत्र आहे आणि हेच त्या देशाचं एक मोठं वैभव आहे. इथेच सर्वप्रथम 1909 साली तेल सापडलं. या डोंगराळ भागात तेल आहे हे त्यांनी शोधून काढलं. हे तेल शोधणारे एक कॅनडाच्या देशातून आलेले व्यक्ती होते, म्हणून या भागातल्या त्या डोंगराळ प्रदेशाला कॅनेडियन हिल्स तसं नाव दिलं गेलं आहे. याच्या नंतरच या देशाने समृद्धीकडे वाटचाल सुरू केली. त्याआधी मिरी नावाचं हे शहर एक मासेमारी करणारे गावच होतं, पण आज ते एक मोठं शहर बनलेलं आहे. माहितीये का काय आश्चर्य आहे? इथं 50% पेक्षा जास्त लोक ख्रिश्चन आहेत. मलेशियामधील ख्रिश्चन लोकसंख्या सर्वाधिक असलेलं हे एक राज्य आहे. इथे खूप चर्चेस आहेत आणि 1973 साली इथे एक जागृती आली होती. खूप आदिवासी आणि डोंगराळ भागातले लोक या जागृतीमुळे येशूला स्वीकारले आणि इथे अनेक मंडळ्या स्थापन झाल्या. ते सुंदर रीतीने प्रभूची स्तुती करतात आणि प्रार्थना करतात. इथले सगळे खासदार सुद्धा ख्रिश्चन आहे. अशा प्रकारे राजकीय नेते सुद्धा ख्रिश्चन आहेत. मलेशियामध्ये असं एक राज्य आहे हे बऱ्याच लोकांना माहितीच नाही. त्या भागात मिरी नावाचं एक शहर आहे, जे समुद्र किनाऱ्यावर वसलेलं आहे आणि तिथे एक जंगल आहे जे खूपच सुंदर आहे. ही जागा निसर्गाने भरलेली असून तिथलं वातावरण खूपच शांत आणि रमणीय आहे. म्हणजेच परमेश्वराची निर्मिती खूपच अद्भुत आहे आणि आपण ती अनुभवायला हवी, पाहायला हवी. तुमच्यासाठी या सुट्टीच्या दिवसांमध्ये आपल्या भारतात कितीतरी अशा ठिकाणं आहेत ना. उटी आहे, कोडाईकनाल आहे, मुन्नार आहे, शिवाय शेलामध्ये यरकार आहे. अशा विविध प्रकारच्या खूप साऱ्या ठिकाणं आहेत. म्हणून अशा ठिकाणी सगळं कुटुंब, मुलं सगळ्यांना घेऊन जाऊन दाखवायला हवं. प्रभूची निर्मिती बघा, आपल्यासाठीच हे सगळं निर्माण केलं असं सांगायला हवं. ठीक आहे, हे सगळं असू द्या, पण मला सांगा तुम्हाला काय वाटतं? प्रभू काय म्हणतो बायबल मधून? मत्तय अध्याय 22 वचन 39. तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. प्रभू सांगतो, सर्वप्रथम एक आज्ञा सांगतो, तुझ्या देवावर, परमेश्वरावर तू पूर्ण मनाने प्रेम करावं. सगळ्यांनी प्रभूवर प्रेम केलं पाहिजे. म्हणजे फक्त प्रभूवर प्रेम करतो असं म्हणणं पुरेसं नाही. त्याच्या वचनानुसार वागलं पाहिजे. आता पुढचं प्रभू सांगतो, तू स्वतःवर जसं प्रेम करतोस तसंच दुसऱ्यावरही प्रेम करावं. प्रेम सगळ्यांमध्ये असायला हवं. देवावर विश्वास नसलेले लोक सुद्धा प्रेमळ असतात. त्यांना देव नसेल पण लोकांवर प्रेम असतं. कोणी संकटात असेल तर मदत करतात, चांगलं करतात. प्रेमळ असावं असं सगळेच सांगतात. प्रेमळ असावं हे सगळ्या धर्मांमध्ये सांगितलं जातं. सगळे माणसंही तेच सांगतात. पण येशू सारखं कोणीही ते बोललं नाही आणि त्यासारखं करून दाखवलंही नाही. तुम्ही हे नीट समजून घ्या. सगळ्या धर्मांमध्ये प्रेमाबद्दल बोलतात, पण खरं प्रेम कोणी दाखवलं ते सांगा. प्रेमाबद्दल सगळे बोलू शकतात, पण प्रेम प्रकट करणारा एक तो म्हणजे येशू. प्रेम कसं असावं हे दाखवून देणारा येशूच आहे. यात येशू ख्रिस्त सांगतात की जसं एखाद्याने तुझ्यावर प्रेम केलं तसंच हे सर्वोच्च प्रेमाचं उदाहरण आहे. प्रेमळ असं म्हणणं पुरेसं नाही. तू स्वतःवर जसं प्रेम करतोस तसंच इतरांवर प्रेम करतोस का? येशू सांगत प्रेमाचा खोल अर्थ आहे. शत्रूवर सुद्धा प्रेम करायला सांगतात. जो तुझा वैरी आहे त्याच्यावर तू वैर धरू नकोस, त्याच्यावर प्रेम करावं. अशा प्रकारचं प्रेम शिकवणारेही नाहीत आणि ते कृतीतून दाखवणारेही नाहीत. येशूला क्रूसावर ठोकलं जात होतं, अपमानित केलं जात होतं, तरीही त्यांनी राग केला नाही, चिडले नाही. त्यांनी प्रेम दाखवलं, माफ करणाया प्रेम दाखवलं. त्यांना माफ कर, त्यांना काय करत आहेत माहित नाही, असं प्रेम जगून दाखवणारे येशूच होते. आणि त्यांचं अनुसरण करणाऱ्यांमध्येच खरं देवाचं प्रेम असू शकतं. म्हणून जर तुमच्यात ते प्रेम नसेल याचा अर्थ तुम्ही येशूला ओळखलेलं नाही. तुमच्यासारखं इतरांवर प्रेम करत नसाल तर येशू तुम्हाला माहित नाही. फक्त माहित असल्यासारखं दाखवत चर्चला जात आहात.
ती खरी श्रद्धा नाही. मग वचनानुसार जगायला हवं हे परमेश्वराने मला शिकवलं. सुरुवातीला मी येऊन प्रभू माझ्या सेवेला आशीर्वाद दे असं म्हणत येशूच्या सेवकांसाठी खूप प्रार्थना करायचो. मग प्रभू म्हणाले, तू स्वार्थासाठीच प्रार्थना करतोस, इतरांसाठी प्रार्थना कर. इतरही सेवा करत आहेत, सर्व सेवांना आशीर्वाद मिळावा. मी म्हणालो, प्रभू मिशन्यांसाठी, सुवार्तेच्या सेवांसाठी, चर्चेसाठी मी प्रार्थना सुरुवात केली. एके दिवशी प्रभू ध्यान करत असताना माझ्याशी बोलले, जसं तू स्वतःवर प्रेम करतोस तसंच दुसऱ्यावरही प्रेम कर असं तो म्हणतो. हे प्रेम किती प्रमाणात असावं त्याची काही मापा आहेत का असं विचार करत असताना प्रभू या वचनावर ध्यान करताना मला समजावून सांगितलं, तू इतरांसाठी प्रार्थना करतोस हो प्रभू, मी मिशन्यांसाठी प्रार्थना करतो, चर्चेसाठी प्रार्थना करतो, जे मिशनरी काम करतात अशा सर्व सुवार्तिकांसाठी प्रार्थना करतो, पण तू स्वतःसाठी, मी तुला दिलेल्या या सेवेसाठी तशीच प्रार्थना करतोस का? असा एक प्रश्न त्यांनी विचारला. बघा, तिथेच एक जोरदार धक्का बसल्यासारखं वाटलं. प्रार्थना करतोस पण या सेवेसाठी, येशू मुक्त करतो या सेवेसाठी तू ज्या ओझ्याने, ज्या काळजीने प्रार्थना करतोस, याच ओझ्याने आणि काळजीने प्रार्थना करतोस का? असाच एक प्रश्न त्यांनी विचारला. प्रभूने प्रश्न विचारला. मग मी विचार केला, माझ्यात काही चूक आहे का? मी प्रार्थना करतो इतरांसाठी, सेवांसाठी, सगळ्यांसाठी, पण येशू सेवेसाठी काय सोडतो? मी जर ओझ्याने प्रार्थना करतो पण मी त्याच पद्धतीने प्रार्थना करत नाही. प्रभू म्हणाले, हाच तर अर्थ आहे स्वतःवर प्रेम केल्यासारखं इतरांवर प्रेम करणं. तुझी प्रार्थना विचार करून पहा. या सेवेसाठी तू ज्या काळजीने, ओझ्याने प्रार्थना करतोस त्याच ओझ्याने इतरांसाठी, इतर सेवांसाठी तू प्रार्थना केली पाहिजे. या वचनानुसार तू योग्य मार्गावर आहेस याचा अर्थ होतो. मग या वचनानुसार तू कमी पडतो आहेस. मी अश्रूंनी रडत प्रार्थना केली. या बायबल पुस्तकावर माझे अश्रू पडले. हे दुसरे एक बायबल पुस्तक होते जुन्या करारातील. माझे अश्रू त्यावर पडले. प्रभू, त्या प्रेमाला मी सहन करू दे. मी स्वतःवर प्रेम करतो, मला इतरांवर प्रेम करायला हवं. मी या सेवेला प्रेम करतो, मला इतर सेवांवर प्रेम करून प्रार्थना करायला हवं. या प्रेमाला मी सहन करू दे. मी अपुरा आहे असं सांगून आता तुम्ही सांगा, जसं तुम्ही तुमच्या मुलीवर प्रेम करता तसंच तुम्ही तुमच्या सूनबाईवर प्रेम करता का? जसं तुम्ही मुलावर प्रेम करता तसंच जाव्यावर प्रेम करता का? जसं तुम्ही आईवर प्रेम करता सासूबाईंवर प्रेम करता का? इथेच मार खाल्ला जातो नाही का? मी प्रेमानेच वागतोय पण ते बोलतानाच राग येतो. प्रेमाशिवाय वागत आहे असं बोलतानाच कळून येत की प्रेम नाहीये. विचार करा वाक्याबद्दल, तुमचं आयुष्य त्यावरून तुलना करा, परमेश्वराकडे रडून मागा. प्रभू, जसं मी माझ्या स्वतःच्या मुलीवर प्रेम करतो तसंच अगदी तितकंच प्रेम मी माझ्या सूनबाईवर करायला हवं. माझ्या आईवर जसं मी प्रेम करतो तसंच प्रेम मी माझ्या सासूबाईंवर करायला हवं. हे प्रेम मला सहन करता यावं. हे प्रेम तू मला दे. तुम्ही प्रार्थना करून बघा, खूप घरगुती समस्या सुटून जातील. खूप गोष्टींमध्ये तुम्ही अद्भुत बदल पाहाल. मग आपण तडजोड करूया ते विचार करून बघा. या वचनापुढे थांबून स्वतःकडे बघा. आपल्या खरंच प्रेम आहे, आपकी प्रेम आहे, पण येशू सांगतो त्या प्रकारचं प्रेम आहे का? आज आपण म्हणू शकतो का, प्रभू मला ते प्रेम सहन करण्यास दे? मागू शकतो का? एक मिनिट तसंच तुमच्या हृदयावर हात ठेवून म्हणा, येशू मी प्रेमात कमी आहे. प्रभू तू मला जसं प्रेम करतोस तसं मी इतरांना प्रेम केलं नाही, हे तू मला जाणवून दिलंस. मला माफ कर. माझ्या आत त्या प्रेमाला धरणं माझ्याला जमत नाही. त्या प्रेमाने माझं हृदय भरून टाका. माझ्यासारखंच मी इतरांना प्रेम करू शकेन असं प्रेम माझ्या हृदयात धरण्याची ताकद दे. त्या प्रेमाला मी धरण्याची ताकद दे. माझ्यावर असे प्रेम बाळगा. मी तुम्हाला प्रेमाने व्यक्त केलेले प्रेम बाळगा. माझ्यावर ते प्रेम बाळगा. येशू माझ्यावर ते प्रेम बाळगा. येशूच्या नावाने आमेन, आमेन.